नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत अशी ही एक डिश आहे, एकदम झटपट आणि कुकरमध्ये बनणारी चिकन बिर्याणी. तुम्ही कधी बनवलात का मंडळी? कुकरमध्ये झटपट चिकन बिर्याणी बनवला नसाल तर नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा गरमागरम इथे आपला बिर्याणी तयार आहे. मी इथे तांदूळ छोटेच वापरलेले आहेत. आपल्याकडे अवेलेबल असलेले तांदळापासूनच मी हे बिर्याणी बनवलेले आहे. अगदी झटपट ही बिर्याणी बनवायला फक्त मला 15 मिनिट लागले आहेत. तर मंडळी, ही रेसिपी कशी बनवायची चला तर पाहूयात. तर मी इथे एक कुकर ठेवून घेतलेला आहे. एक कुकर घेतला, त्यामध्ये तेल घालून घेतले. 3 मोठे चम्मच तेल मी यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि इथे मिरची कापून घेतलेली आहे, ते मिरचीही यामध्ये घालून घेतले. 2 भागामध्ये, एक मिरची 2 भागामध्ये असे 3 ते 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, ते आपण यामध्ये घालून घेतल्या. व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये आपण घालायचे कांदा. 4 मोठे कांदे आपण इथे लांब लांब के कापून घेतलेले आहेत, ते कांदे यामध्ये घालून घ्यायचे, मस्त परतून घ्यायचे. त्यानंतर 4 मोठे टमाटर इकडे मी कापून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे 4 मोठे कांदे इथे मी घालून घेतलेले आहेत. मस्त लालसर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायच्या. अगदी लालसर होईपर्यंत आपण याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत आणि तसेच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचाही मी पेस्ट तयार करून घेणार आहे. आणि हो, तसेच मी इथे दही घेतलेलं आहे आणि अर्धा किलो चिकनचा बिर्याणी इथे आपण बनवणार आहोत. अगदी झटपट पटकन बनणारी ही रेसिपी आपण करत आहोत. तर इथे आपण टमाटर घालून घ्यायचं. अगदी लालसर अशी कांदी झाली की त्यामध्ये आपण टमाटर घालून घेतलेले आहेत. 4 मोठे कांदे आपण इथे कापून घेतले होते आणि सोबतच 4 मोठे टमाटर कापून घेतलेले आहेत. अगदी सेम क्वांटिटी ठेवायची म्हणजे बिर्याणी एकदम परफेक्ट होतो. तर इथे पहा मंडळी, मस्त अगदी कांदा टमाटर मस्त मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला आवडल्यास मिरचीऐवजी तुम्ही तिखटही घालू शकता, पण मिरचीचा एक चव असा येतो की बिर्याणीला एकदम भन्नाट असा बनवतो. तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आणि टमाटर मस्त परतलेले आहेत. या आणखीन थोडेसे मऊ होऊ द्यायचे. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून व्यवस्थित परतून घेतलं ना, कांदा टमाटर लवकर मऊ होतो. आणि आपल्याला इथे लागणार आहे अर्धा केजी चिकन आणि अर्धा केजी तांदूळ आणि त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट. आता आपण अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये 2 चम्मच घालून घ्यायचे. 2 मोठे चम्मच अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा आपण मिक्सर करून घेतलेला आहे. तिन्हीचाही पेस्ट एकदम बनवून घेतला आणि मस्त परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला चिकन. चिकनला आपण हळद, मीठ आणि तिखट हे सगळं लावून त्यामध्ये दही पण लावलेलं आहे. हळद, मीठ, तिखट आणि दही आणि चिकन मसाला या चिकनला ऑलरेडी लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण घालून घ्यायचं आहे मीठ. मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचे. मी इथे 2 चम्मच घालून मस्त असा मिक्स करून घेते. मस्त चिकनला मीठ लागला गेला पाहिजे, मस्त शिजतो, त्यानंतर एकदम टेस्टी बनतो. तर मी इथे लकीचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे मंडळी. तुम्ही इथे पाहू शकता लकीचा चिकन बिर्याणी मसाला मी इथे 2 चम्मच घालून घेणार आहे. जर तुम्हाला पण हवं असेल हे चिकन बिर्याणी मसाला तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट दिसत असेल तिकडे तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. आणि हो, जे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत त्यामधील तुम्ही डायरेक्ट फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. तुम्ही तिथे फक्त क्लिक केलात तरी फ्लिपकार्टमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता मंडळी. तरी इथे पाहू शकता मस्त असा आपला इथे चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद देखील घालून घेतलेलं आहे. हे सगळं मस्त शिजू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी शिजला की त्यामध्ये आपण घालायचे दही. दही इथे मी 1 चम्मच, 1 मोठा चम्मच दही यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला. चिकन बिर्याणीमध्ये तुम्ही दही घातलात तर आपला बिर्याणी एकदम परफेक्ट आणि एकदम भन्नाट अशा पद्धतीने बनते. बिर्याणी जेव्हाही तुम्ही बनवत असाल त्यावेळेस दही आणायला मात्र विसरू नका. आणि पुदिना आवडतं असेल तर पुदिना नक्की ट्राय करा, कारण पुदिनाने एवढा भन्नाट टेस्ट येतो, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही.
तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. एकदम भन्नाट असा टेस्ट येतो. तर हे सगळे मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण तांदूळ घेतलेले, तांदळाला आपण धुवून घेतलेलं आहे. धुवून त्याला आपण तेल लावून घेतलं. 1 चम्मच तेल तांदळामध्ये घालायचं आणि तेल लावून घ्यायचं आहे. तर तेल लावून घेतलेलं आहे तांदळाला. आता हे तांदूळ मी यामध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण इकडे पाणी उकळायला ठेवलेले होते, ते पाणी इथे मी घालून घेते. अर्धा किलो तांदळासाठी मी इथे 4 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. उकळलेलं पाणी यामध्ये घातलात तर लवकरही बनेल आणि त्याचा टेस्टही एकदम भारी लागतो मंडळी. त्यामुळे जेव्हाही बिर्याणी बनवत असाल तेव्हा गरम पाणीच यामध्ये घालून घ्यायचा. मसाले देखील मस्त शिजतील आणि पटकनही बनला जातो. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर, तुमच्याकडे पुदिना असेल तर बारीक चिरलेली पुदिना यामध्ये घालून घ्यायचा आणि मस्त कुकरची शिट्टी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा हा आपला बिर्याणी झटपट अगदी पटकन बनते. तुम्ही ही रेसिपी अगदी सहजासहज बनवू शकाल अशी ही रेसिपी आहे मंडळी. अगदी 15 मिनिटात तयार होतो. तर मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण ही कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. पाणी यामध्ये 4 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहेत. अर्धा किलो बिर्याणी एकदम परफेक्ट असा तयार होणार आहे. मी ते चांतारा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ कोणताही घ्या, पाणी आपल्याला तेवढंच लागेल. तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेते. कुकरची झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये पटकन असा हा बिर्याणी तयार होतो. तर इथे पाहू शकता मस्त असा हा 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी ते उघडून दाखवते. मस्त असा हा आपला बिर्याणी इथे तयार झालेला, मस्त शिजलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला बिर्याणी तयार झालेला आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात. मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता मंडळी गरमागरम आपला हा बिर्याणी तयार झालेला आहे. पाहू शकता पाहता क्षणीच अप्रतिम असा सुगंध येतो याचा आणि एकदम झटपट पण बनली जाते. ही अगदी सहजासहज संध्याकाळच्या टायमालाही आपण बनवू शकतो. जेव्हा आपल्याला खूप काही बनवायचं नसेल त्याही वेळेस आपण ही अगदी झटपट चिकन कुकर बिर्याणी बनवू शकता मंडळी. तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर इथे पहा गरमागरम बिर्याणी इथे तयार झालेला आहे. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, अशी रेसिपी तुम्ही कधी बनवलात का? बनवला असाल तर तेही मला कळवा. चला तर अशाच भेटूयात नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.